मित्रांनो, आज कराड येथे भव्य असं मैदान पार पडतंय आणि आजचं खरं मैदान गाजवलं या आदत वासराने। दादा नमस्कार, काय नाव आपलं? अमोल राठोड, इंजिनियर अमोल राठोड। काय सांगाल, आज एक मोठं मैदान आहे आणि आदत वासरू फायनलला पात्र झालंय, काय सांगाल? आनंद आहे त्याच्याकरता बळावर त्यांनी फायनलला प्रवेश केलाय। हा, म्हणजे इकडच्या मैदानात कधी पहिल्यांदा झालाय का? नाही, आम्ही रेटवडीला एक नंबर केला होता। टेकवडी। पण एवढी म्हणजे पब्लिक तुमच्या वासराच्या इथं आली आहे, कारण आदत वासराने समालोचकांनी आवर्जून पण म्हटले की आदतने म्हणजे गाजवलं अक्षरशः मैदान। काय सांगाल, आनंद काय आहे तुमचा? खूप आनंद आहे। हा, कोणत्याही बैलगाडा मालकाची एकच इच्छा असते, गुलाल भेटाव। कधी निघाला होता संभाजीनगरवरून? काय परवाच्या दिवशी आलो होतो आम्ही। बर, म्हणजे अचानक ठरलं होतं का अगोदर ठरवून? अचानक ठरलं होतं, गाडी घरचीच आहे त्याच्यामुळे आधी ठरवायची काही गरज पडत नाही। नक्कीच, काय सांगाल या वासराची खासियत, काय सांगाल? वासरू चारी खांदी फिट पळतं, पब्लिक आतून कोणते दोन्ही दूर, ती खासियतच आहे त्याची। आणि कुठून घेतलं होतं काय वासराला? खेपेतून घेतला होता, गाडीतून घेतला होता, लहान बच्चा घेतला होता। पण आज एवढं मोठं मैदान, 5 लाखाचं मैदान होतं, यात तुम्हाला काय वाटत होतं येताना त्यावेळी? नाही, विश्वास होता। आता प्रत्येक गाडी मला विश्वास घेऊनच येतो, तसा आपणही विश्वास घेऊन आलो होतो आणि तो विश्वास त्यांनी साध्य केला असं म्हणते। 3 फेऱ्यात दुसरं मैदान आहे का हे? 3 फेऱ्यात चौथं मैदान आहे। तीन ठिकाणी एक नंबर केलेला आहे। कुठून घेतलं होतं आपण वासराला? वासरू गाडीतून घेतलं होतं, खेपेतून घेतलं होतं। म्हणजे बघा मित्रांनो, गाडीतून वासरू घेतलं आणि लकी लागले आणि नाव पण केलं मालकाचं। संभाजीनगरवरून आलेत आणि इकडं आपल्या कराड भागात त्यानं नाव केलं आहे। कसं वाटतंय, पब्लिक एवढं आज तुमच्या वासराच्या अवतीभोवती आलं? आनंद आहे, प्रेम आहे त्यांचं आमच्यावर बस। नक्कीच मित्रांनो, पण बघू शकता ही पब्लिक सुद्धा या वासराला पाहण्यासाठी आले। साथीदार आहे, त्याचं नाव काय? सम्राट। सम्राट आहे का? सम्राट कुठला आहे? सम्राट घरचाच आहे आमचा, घरचीच गाडी पळाली बघा मित्रांनो, गाडीचा साज आहे। एवढ्या मोठ्या मैदानामध्ये आजचे सुंदर असा सेमीफायनल 7 मध्ये या गाडीनं मित्रांनो अंतराने सेमीफायनल पास करून फायनलसाठी मानकरी गाडी झाली मित्रांनो। आणि कोणता आदत आहे मित्रांनो, गटाला देखील एक टॉपची गाडी मित्रांनो याच्या गटामध्ये होती, त्याच्यामध्ये यानं विजय मिळवला आणि सेमीफायनलला देखील मित्रांनो एक टॉपची गाडी या गटामध्ये होते, त्यामध्ये देखील या वासरानं मित्रांनो सुट्टा निकाल घेऊन विजय मिळवलेला आहे। काय सांगाल? आनंद आहे, आनंद आहे। म्हणजे इथपर्यंत आलेलं आहे तुमचं बस। आता मी तेच म्हणतो की बाबा प्रत्येक गाडी मला काहीतरी अपेक्षा घेऊन येतो, काय गुलाल महत्वाचा असतो बाकी। पण एवढ्या वयात म्हणजे आदत वासरू हे आणि म्हणजे मोठं मैदान आहे हे अक्षरशः, म्हणजे आज मोठं मैदान आहे, सगळे नामांकित बैल आहेत आणि ह्या मैदानात त्याने गुलाल मालकाला मिळवून देणं एक वेगळी गोष्ट आहे। तो त्यांनी आम्ही जी त्याच्यावर मेहनत घेतली, आम्ही जे त्याच्यावर प्रेम केलं, ते त्यांनी त्याचा काहीतरी परतावा दिला असं म्हणते। नक्कीच। आणि गाडी कोणत्या नावाने पळते म्हणजे याची? इकडे आल्यानंतर पळते अक्षय राजाभाऊ भोसले जंक्शन, हबीब पठाण तळेगाव, शाकीर पठाण तळेगाव आणि अमोल इंजिनियर। बरं, म्हणजे इकडे आलो बैल कुठं असतो? नाही, आम्ही बैल शक्यतो थांबत नाही। असला तर आमचे मित्र आहेत, भाऊ भुजबळ, अक्षय भैया आहेत, अजून आम्ही ज्यांच्याकडे थांबलो होतो, क्या नाव आहे? गणेश चव्हाण नाव आहे त्यांचं। भविष्यात जर आता पळताना सगळ्यांनी पाहिलंय, जर भविष्यात मागणी आली तर तुमची द्यायची इच्छा होईल का? आता तर नाही आहे काही, पण बघू आता। त्याच्या साथीदाराबद्दल काय सांगाल? साथीदारामुळे शक्य होतं, एकट्याने कोणतीच गोष्ट शक्य होत नाही। आणि ड्रायव्हर कोण होता आपल्याच गाडीचा? आमचे मालकच आहेत, शाकीर भाई, शाकीर पठाण तळेगाव। कोण ड्रायव्हर आहे? ड्रायव्हर आणि मालक आणि ड्रायव्हर सुद्धा आहेत, चालक। ड्रायव्हर सुद्धा आहेत। ड्रायव्हर काय सांगाल, आज एवढ्या मोठ्या मैदानात एवढ्या वासराला तुम्ही फायनलला राहून दिले, काय सांगाल? दादा आता हे वासराच आहे फायनलला राहणार, आपलं काही नाही, वासरांना पूर्ण पार्ट फेडून दिली आमची आज एक। नक्कीच, कारण एक मोठं मैदान आहे। काय अपेक्षा होती आज मैदानात? आज अपेक्षा होती फायनलला राहावं फक्त, आणि गटाला पण चांगल्या गाड्या होत्या आणि शेमीला पण चांगल्या गाड्या होत्या, आणि त्यात म्हणजे एक मेन म्हणजे आदत वासरू आहे। मग कसं वाटलं, पळ कसा वाटला वासराचा? वासरू एकच नंबर पळतो, असं काही नाही, आम्हाला गॅरंटी म्हणून तो ओपनला टाकलं ना। मग इथनं पुढे पण ओपनच्या मैदान असणार? हा, पळणार 100%। कसं सुट्टीला वगैरे दोन्ही जोडी कशी होती? काय एक नंबर आहे सुट्टीला, काही नाही, कुणीकडे गाडी सुटू द्या, गाडी फाटीतच पळणार। सुट्टी
जर उकली बी ना कताळातून तर पाठीतच गाडी पळते. आता कसं आहे, आम्ही दुरून येतो त्याच्यामुळं शक्यतो आम्ही दुरून येतो त्याच्यामुळे आमच्याकडे मॅन पॉवर कमी असते ना. बरोबर. तर ते कमी लोक असले तरी पण आमची हुकचूक झाली तर ती मिळून निघून आता जाते. इकडचे तुमच्याकडचे सुट्टी मेकर थोडा पेपरात यायला तुमच्याकडचे 2 सुट्टी मेकर झाले आमचं काम होऊन जातं. नक्कीच, म्हणजे इकडची पण माणसं मदत करतात तुम्हाला. हा, करते नक्कीच नक्कीच. तुमचं हे नाव आज त्यानं खूप मोठ्या मैदान नाव केलंय. पब्लिक पण अक्षरशः त्याला घराला घालून आहे. काय सांगाल दादा? काय म्हणले पब्लिक सगळी तुमच्या वस्त्राच्या आजूबाजूला आहे. आता एवढी गाडी पळाली तर पब्लिक तर येणारच ना. नक्कीच तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा आज. पुरा मनावरती राज्य केला गाडी नाशी गाडी पळाली. बरोबर, नक्कीच मित्रांनो आपण पाहू शकता. आदत वासरू आपण बघू शकता. तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. आज गुलालाचा मानकरी करून दिले. आता परत फायनल होणार आहे. नक्कीच तुम्हाला 1 नंबर पण करून देईल हीच तुम्हाला शुभेच्छा. धन्यवाद. मित्रांनो आदत वासरू कसं आहे?